नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज यांची सेवा लाखो भाविक करतात. परंतु अजूनही असंख्य भाविकांना स्वामींची सेवा कशी करायची किंवा स्वामींची पूजा कशी करायची याबद्दल माहिती नाही. तर काही जणांना स्वामी महाराजांच्या सेवेविषयी अनेक गैरसमज निर्माण झालेले आहेत. तर या सर्व प्रश्नांची उत्तरं आता आपण जाणून घेऊया. स्वामींची पूजा ही आपल्या घरी स्वामींचे अधिष्ठान ठेवून करत असताना आपण स्वामी महाराजांच्या प्रतिमा किंवा मूर्तीची स्थापना करू शकतो. स्वामींची मूर्ती अथवा प्रतिमा यापैकी जे आपल्याला शक्य होईल त्यानुसार त्यांची स्थापना आपल्या घरी करावी. यात कुठलाही भेद नाही. बरेच लोक सांगतात की स्वामींची मूर्ती घरात ठेवू नये, कारण त्यावर रोज अभिषेक करावा लागतो. दर गुरुवारी षोडशोपचार पूजा करावी लागते. रोज नैवेद्य, आरती हे सर्व करावं लागतं. पण हा केवळ गैरसमज आहे, बाकी काही नाही. स्वामी महाराज हे भक्तवत्सल आणि भक्ताभिमानी आहेत. आपल्या भक्तांनी केलेली तोडकी मोडकी पूजा ते अतिप्रेमाने स्वीकारतात. गजेंद्राने आर्ततेने अर्पण केलेल्या केवळ एका कमलपुष्पाने धावून येणारे आणि कोट्यवधी भक्तांचे केवळ नामस्मरणाने कल्याण करणारे पूर्ण परब्रह्म अपुऱ्या पूजेअभावी आपल्यावर रागवतील का? ही भावना चुकीची आहे. तेव्हा स्वामी महाराज रागवतील ही भीती स्वामी भक्तांनी मनातून काढून टाकावी. जशी जमेल तशी स्वामींची पूजा, भक्ती व सेवा करावी. दुसरी गोष्ट म्हणजे स्वामींची प्रतिमा घरी ठेवावी, तर ती कशी व कोणती ठेवावी याबद्दल देखील खूप सारे गैरसमज आहेत. तर ते कोणते आहेत ते पाहूया. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पूजेच्या प्रतिमेच्या बाबतीत असलेले काही निरर्थक गैरसमज ते असे की स्वामींची प्रतिमा ही फक्त राजयोगात असणारी पाहिजे. हातात ब्रह्मांड म्हणजेच गोटी असलेली नको. तर स्वामींची वटवृक्षाखाली बसलेली प्रतिमा देखील नको. स्वामींच्या मागे गाय उभी असेल तर अशी देखील प्रतिमा नको. आणि स्वामी महाराज उभे असलेली प्रतिमा असेल तर ती देखील नको. कारण काय? तर वरील प्रतिमा या संन्यासी लोकांच्या पूजेसाठी असतात. सांसारिक अथवा प्रापंचिक लोकांनी यांचे पूजन करू नये हे सर्व योग्य आणि सत्य आहे का? तर मुळीच नाही. कारण ज्या स्वामींना आपण ब्रह्मांड नायक म्हणतो त्यांचा ब्रह्मांड नायक स्वरूपातील हातात ब्रह्मांड घेतलेला फोटो ठेवायचा नाही असे म्हणणे म्हणजे त्यांचं परब्रह्म स्वरूप व ब्रह्मांड नायकत्व अमान्य करण्यासारखं आहे. तसेच स्वामी अक्कलकोटमध्ये 22 वर्ष ज्या वटवृक्षाखाली बसले त्यांचा त्या स्वरूपातील फोटो ठेवायला मज्जाव करणे, जिला गोमाता मानले जाते, तिची पूजा सर्वत्र मांगल्य निर्माण करते, जिच्यात 33 कोटी देवता विराजमान आहेत अशी श्रद्धा आहे, जिचे मूत्र आणि विष्ठा ही पवित्र मानली जाते, किंबहुना त्याशिवाय कुठलेही मंगल कार्य संपन्न होत नाही. आणि सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे स्वामींनी अक्कलकोटमधील आपल्या वास्तव्य काळात ज्या भागीरथी गायीला क्षणभरही अंतर दिले नाही, तिच्या मृत्यूनंतर तिची एखाद्या तपस्वी योग्याप्रमाणे उत्सव करून समाधी बांधली. तिच्या सोबत स्वामींचा फोटो ठेवायला मनाई करणे, जे परब्रह्म आहेत, भक्तवत्सल, भक्ताभिमानी आहेत आणि भक्तांच्या पाठी सदैव उभे आहेत, त्यांचाच उभा असलेला फोटो पूजन करू नये असे म्हणणे किंवा वरील सर्व प्रकारच्या प्रतिमांचे पूजन करू नये असे म्हणणे हा स्वामींच्या परब्रह्म तत्वाचा घोर अपमान आणि अक्षम्य अपराध आहे. स्वामींच्या लीला काळात श्री बाळप्पा महाराजांपासून ते श्री आनंदनाथ महाराजांपर्यंत सर्व स्वामी भक्त वटवृक्षाखालील हातात ब्रह्मांड घेतलेला स्वामींचा फोटो पूजत असत. ज्यापैकी संन्यासी कमी आणि संसारिक जास्त आहेत, पण त्यांचं कधीच काही अहित झालं नाही. तर मग त्यांचे कल्याण करून त्यांना स्वस्वरूपात सामावून घेणारे स्वामी समर्थ महाराज अशा प्रतिमा पूजनाने आपले काही अहित करतील का? असा विचार मनात आणणे हे सुद्धा चुकीचे आहे. असो, त्यामुळे तुम्हाला जशी जमेल तशी स्वामींची यथेच्छ सेवा करून आपले कल्याण करून घ्यावे, हीच स्वामींचरणी नम्र विनंती.
स्वामी भक्तांनो, आपल्या देवघरात आपल्या इच्छेनुसार स्वामींची मूर्ती अथवा कोणतीही स्वामींची प्रतिमा ठेवा. स्वामींची मूर्ती असेल तर रोज मूर्तीला स्नान घालून आणि प्रतिमा असेल तर पाणी शिंपडून स्वच्छ वस्त्राने पुसून घेऊन अष्टगंध लावा. उपलब्ध असतील ती फुले स्वामींना अर्पण करा. स्वामी महाराजांना सगळी फुले आवडतात. त्यांना अप्रिय असे एकही फूल नाही. तेव्हा उपलब्ध असणारे कोणतेही फूल किंवा तुळशी मंजुळा, तुळशीपत्र स्वामींना वाहावीत. नंतर अक्षता वाहाव्यात. त्यानंतर धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून आपण जी भाजी भाकरी खातो त्याचा सकाळ आणि संध्याकाळ नैवेद्य स्वामींना दाखवावा. एखादे वेळी शक्य नसेल तर दूध, साखर किंवा पेढे ठेवले तरी चालेल. केलेली प्रत्येक गोष्ट अगोदर स्वामींना अर्पित करा. नैवेद्याच्या बाबतीत सुद्धा स्वामी महाराजांना प्रिय अप्रिय असे काहीच नाही. संपूर्ण सृष्टी ही त्यांचीच निर्मिती असल्यामुळे सर्वच पदार्थ स्वामींना प्रिय आहेत. तेव्हा अभक्ष्य म्हणजे मांसाहार सोडून इतर सर्व पदार्थांचा नैवेद्य स्वामी महाराजांना चालतो. ही गोष्ट सदैव लक्षात ठेवा. सकाळी उठल्याबरोबर स्वामींचे स्मरण करा. घराबाहेर पडताना व बाहेरून घरात आल्यावर प्रथम स्वामींचे दर्शन घ्या. मनात प्रेम, वात्सल्य आणि ममता ठेवा. आचरण शुद्ध ठेवा. प्राणीमात्रांबद्दल दया असू द्या. कुणाबद्दलही द्वेष, मत्सर ठेवू नका. सर्वांचे कल्याण व्हावे, सर्वांना सुख प्राप्त व्हावे हीच भावना सदैव असू द्या. काही कारणास्तव एखाद दिवशी स्वामींची पूजा नाही झाली तरी त्याचे दुःख न करता त्याऐवजी स्वामींची अंतकरणातून क्षमा मागावी व स्वामींचे सतत नामस्मरण करावे. कारण कर्मकांडाचा देखावा करण्यापेक्षा हृदयातून स्वामींचा ध्यास करणे महत्त्वाचे आहे. स्वामींना नैवेद्य दाखवताना तो कशा प्रकारे दाखवावा हे आता पाहूया. एका ताटात भाजी भाकरी, चपाती, भात, भजी, पापड, गोड पदार्थ यापैकी जे असेल ते घ्यावे. स्वामींच्या अधिष्ठानासमोर एका पाटावर पाण्याने भरलेल्या तांब्यातील पाणी आपल्या उजव्या हाताची मधली 2 बोटे बुडवून घेऊन एक चौकोन काढावा. त्या चौकोनावर हे ताट ठेवावे. ताटाच्या बाजूला एक तांब्याभर पाणी ठेवावे. ताटातील पदार्थावर व तांब्यातील पाण्यात तुळशीपत्र टाकावीत. दिवा, धूप किंवा अगरबत्ती लावून स्वामींना ओवाळावे. तांब्यातील एक तुळशीपत्र घेऊन नैवेद्यावर 3 वेळा पाणी शिंपडावे व 3 वेळा फिरवावे. पाणी शिंपडताना गायत्री मंत्र म्हणावा. गायत्री मंत्र येत नसेल तर श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हा मंत्र म्हणून 3 वेळा पाणी शिंपडावे. यानंतर मग 3 वेळा पाणी फिरवताना ओम प्राणाय स्वाहा, ओम अपनाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतवाय स्वाहा हे मंत्र म्हणावेत. किंवा श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणून 3 वेळा पाणी ताटावरून फिरवावे. नंतर हे तुळशीपत्र स्वामींना अर्पण करून नमस्कार करावा. अशा प्रकारे स्वामींना नैवेद्य दाखविला जातो. नैवेद्य दाखवल्यानंतर 15 ते 20 मिनिटांनी ते नैवेद्याचे ताट स्वामींना नमस्कार करून उचलून घ्यावे व आपल्या भाजीमध्ये भाजी आणि भाकरीमध्ये भाकरी मिसळावी, जेणेकरून घरात कायम अन्नपूर्णेचा वास राहील. वरीलप्रमाणे आपण परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा करावी. यासोबत रोज श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे 1, 3 किंवा 7 अध्याय वाचन करावेत. रोज श्री गुरु स्तवन स्तोत्र, श्री स्वामी चरित्र स्तोत्र, श्री स्वामी पाठ आणि तारक मंत्रासह किमान 3 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा. याला स्वामींची नित्यसेवा असे म्हणतात. जो कोणी एवढी स्वामींची नित्यसेवा करतो त्यांचा संपूर्ण योगक्षेम स्वतः स्वामी महाराज चालवतात असे अभिवचन स्वामी महाराजांनी दिलेले आहे. तेव्हा ही सेवा करून आपले जीवन सार्थकी लावावे. तर स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थ महाराजांची सेवा ही कोणत्याही कठीण नियमांनी बांधलेली नाही, तर ती आहे फक्त प्रेम, श्रद्धा आणि विश्वास यावर आधारित.
आपण जशी जमेल तशी मनापासून स्वामींची पूजा केली, एक नाम जरी प्रेमाने घेतलं तरी स्वामी महाराज आपल्या पाठीशी कायम उभे राहतात. म्हणून कोणत्याही गैरसमजांमध्ये अडकू नका, भीती बाळगू नका. फक्त स्वामी माऊलींवर विश्वास ठेवा आणि मनापासून त्यांची सेवा करा. कारण भक्तांचा योगक्षेम स्वतः स्वामी समर्थ महाराज चालवतात. तर मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा आणि व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या अविरत प्रवाह या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.